वाणिज्य महाविद्यालय फणसगाव, जिल्हा सिंधुदुर्ग सविनय सादर करीत आहोत. ऐन आषाढात पंढरपुरात. लेखक संजय पवार, दिग्दर्शक रघुनाथ कदम, नेपथ्य अमोल राणे, प्रकाश संजय तोंडलकर, संगीत व्यंकटेश नर. यात सहभाग घेणारे कलाकार विकास श्रीपद कदम, मिलिंद सत्यवान दळवी आणि फणसगाव कॉलेजचे इतर विद्यार्थी. सविनय सादर करीत आहोत ऐन आषाढात पंढरपुरात. दर्शनापायी एखादा अभंग होऊन जाऊ दे. अभंग एकदम कसा जोरात होऊन जाऊ दे बघा. माऊली
माझी विश्रांती करू. मला माझी खायला पाहिजे. माझी विश्रांती करू. ए म्हातारबा, चल आता झोप चल. झोप लागू दे बाबा. विठ्ठला पांडुरंगा विठ्ठला चल ये झोप. झोप अरे लेकन झोप विठ्ठला पांडुरंगा विठ्ठला पांडुरंगा विठ्ठला 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 बाबा 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 माझा विठ्ठल हल्ला ए राम्या अरे राम्या माझा विठ्ठल हल्ला विठ्ठल हल्ला. चौकाच्या डोळ्यान पाहिलं शांत हो. विठ्ठला 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 बाबा 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 माझा विठ्ठल इटेवरनं खाली मारी विठ्ठला 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 चमारी विठ्ठला 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 राम्या अरे माझा इटली टेवण खाली अरे म्हातारबा तो बा विठ्ठल करकट्टीवर आहे ना उभा इटेवर आहे. माझा इटल चालायला लागला चोख्या 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 शाळेला आता मला बोलावून हा कुठे गेला चोख्या अरे चोख्या तुझी मेंढर जमलीत ना. अरे भेंढर काय म्हणतोस माझे भक्तगण आहेत ते रे सर. असू दे असू. तू आधी इकडे बघू चोख्या. अरे 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 बाकी चोख्या हा अरे किती आरामात येतोस तू. चोख्या. बरं बाबा चोखोबा हा मला परत जायचं असतं माहिती आहे ना तुला. माहितीये माहिती. आता नीट देणार आहेस का उभ्या उभ्या टॅक्सी उभी केल्यासारखं पळणार आहेस. बरं बाबा कुठे बसूया. अरे तू म्हणशील तिथं.
चोख्या जरा बाजूलाच बसूया. का अरे इथे जाग असेल ना. अरे आता अख्खी टेरेटरीच तुझी मानल्यावर आणि ती बी अशी आहे ना आषाढ. अरे जाग असणार ती. चल कुठे बसूया. चोख्या अरे आता ही कशाला. चायला त्या पुंडलिकानं दिलेली चालते आणि म्या दिलेली चालत नाही होय. चोख्या तुझी कास्ट बेस थेरी संपणार आहे का. तुम्ही काट संपवा आम्ही चेरी संपवतो. घ्या आता तरी घ्या. चोख्या अरे 28 युग मी हिच्यावरच तर उभा आहे ना. चोख्या हा आता ही तुझी घोंगडी. हा ही अंथरूया हा. आणि मग बसूया. झालंच तर मग बाबा इथं. चोख्या अरे आता ही घोंगडी म्हणजे महाराचाच वेश ना. झाला महार पंढरीनाथ असं म्हणत हे लाखो भाविक वाजत गाजत इथवर येतातच ना. अरे येतात ना येतात. अगदी बेंबीच्या डेटापासून म्हणतात झाला मार पंढरीनाथ झाला मार पंढरीनाथ झाला मार पंढरीनाथ झाला मार पंढरीनाथ. अरे पण त्यांचं असं म्हणणं आणि तुझं ते महाराचं रूप घेऊन उभं राहिलं म्हणजे काँग्रेसवाल्यांनी फुले आंबेडकर वाजवण्यासारखं आहे की नाही. हा आता कुठल्याही प्रयत्नांची टवाळकी करायची म्हटल्यावर काय बोलणार. विट्या अरे आता बोलणं फार झालं र बोलणं फार झालं. अरे काहीतरी करा र काहीतरी करा. अरे तुझे लाखो भाविक झाला मार पंढरीनाथ असं म्हणत कुठं कुठं तिथवर येत्यात. अरे पण इथून गावाकडे गेल्यावर काय. चोख्या रे मी काय कमी सांगतो का त्यांना. अरे मग काय ऐकत नाही तुझं. हा काय ऐकत नाही. काही ऐकतात काही नाही ऐकत. अरे देव असून बी ब्युरोक्रॉसी सारखी उत्तर देतोस होय रे. निदान एखादी आकडेवारी तरी पाठ करायचीस. पण देवा हे काही नावाचं प्रकरण जरा डेंजरस आहे. म्हणजे 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 एखादी गोष्ट मान्य आहे पण ती मान्यच करायची नसेल तर काही लोक ही फ्रेज बेस्ट. म्हणजे आता बघ गरिबी वाटली का काही प्रमाणात असं मग गुंडगिरी थांबली का काही प्रमाणात. बर मग जाती आता संपली काही- का काही प्रमाणात. अरे पण या काहीची डेप कोण सांगतच नाही र. चोख्या रे एवढं कळूनही तुम्हाला तेच तेच प्रश्न का विचारतोय दरवर्षी बोलावून. बरं बोलावतोस ते बोलावतोस तेही आहे ना आषाढात म्हणजे माझ्या सीझनच्या टाइम. हा त्याचं काय आहे तेव्हा ऐना आषाढातून तुला मंदिरातून बाहेर काढणं म्हणजे कॅबिनेटची मीटिंग सोडून सीएम लाच लक्ष घालायला लावण्यासारखं आहे की नाही. अरे तसं ऑफ सीझनला काय 24 तास येशील रे माझ्या संग. पण सीझनला तुझी पोझिशन जरा क्रिटिकल असती ना. कोणासनी नाही म्हणता येत नाही. आणि देवा तुझ्या तिथीला तुझ्या भक्तांसमोर अरे तुझी झाडं जर ती घेण्याची काय मजा आहे ना ती वेगळीच बघ बाबा. चोख्या अरे म्हणजे तू या मजेसाठी भेटी घेतोस. विट्या चोख्या अरे तुझ्या नावाचा जप करत आयुष्य घातलं आणि मेलो. अरे त्या नामदेवानं मंगळवेढावून माझ्या माड्याची राख आणली आणि इथं या मंदिराबाहेर पायरी बांधली माझी. अरे मेल्यावर बी इटा सोडला नाही र तुझ्या या भक्तांनी. तवा तू कमरेवर हात घेऊन उभा होतास. अरे तवा तू काय लय दुःखात होतास रे दुःखात होतास. अरे तेव्हा मी म्हणलं की तू पण विट्यावर उभा राहून मजा बघत होतास तर काय उत्तर आहे रे तुझ्याकडं. चोख्या चोख्या रे माझ्याकडे कशाचंही उत्तर नाही. जिथे मंदिर बांधण्याचा चॉईस सुद्धा माझा नाही आहे तिथे तुझ्या पायरीचं काय. अरे मंदिराबाहेर का होईना तुझी पायरी बांधू दिली हेच फार झालं.
काही असे भाविकांचे लोंढे पाहिले, त्यांचं ते वाजत गाजत येणं पाहिलं, तो अबीर गुलालांचा कल्लोळ पाहिला, तेव्हा मला एखाद्या जगज्जेत्या सेनापतीसारखं वाटलं. मला वाटलं ब्रह्मदेवाला पॅरेलल असं जन आंदोलनाचं काम उभं केलंय मी. दिवसेंदिवस नुसता टाळांचा आवाज वाढत गेला आणि अभंगातल्या ओळी त्यातल्या अर्थात सकट हरवत गेला. तशी माझी अवस्था या सैनिकांनी अडचणीत आणलेल्या सेनापतीसारखी झाली. चोख्यारे गोची झाली सगळी गोची. कर्मकांडात अडकलेल्या आणि अडकवलेल्या या लोकांसाठी मी एक बहुजन रूप घेऊन आलो. पण माझं सुद्धा कर्मकांडच झालं. चोख्या सलायला भेदाभेद अमंगळ म्हटलं काय, त्या कुत्र्यामागे रोटी घेऊन धावलं काय आणि महाराला पाणी पाजून दाखवलं काय. सगळे नुसते दृष्टांत होऊन बसतात. दृष्टांत. प्रत्यक्षात हाती फक्त बुक्काच राहतो. बुक्का बुक्का बुक्का. अरे असं तुला कोण बोलतं ना ऐक, तर शेक्सपियरच्या ट्रॅजेडीपेक्षा मोठी ट्रॅजेडी होईल बघ. पण क्रायसिसचे मोनोलॉग बोलून प्रश्न सुटत नाही ठेला. या सगळ्याला कारण तुझ्या भक्ताप्रमाणे तू पण आहेस. अरे तुझा सिम्बॉलिझम मीच सुरू केल्या. कुठं भाजीच्या मळ्यात जा, कुठं बुडालेल्या पोत्यावर काढ, दळण दळायला जा, भीती चाल रेड्याला येत म्हणायला. अरे तू काय कमी ट्रेक्शन्स नाही केलंस. त्यामुळे झालं काय, लोकांना वाटलं एका जागी बसून टाळ फुटलं की तू दिसतोस, अल्ला नंगल्याला मदत करतोस. आणि तू काय केलंस र, काय केलंस, इंडिव्हिज्युअल प्रॉब्लेम सोडवलंस आणि ह्या मास मुवमेंटची वाट लावलीस. अरे हा बघ, हा हसतोय हसतोय, हस हस हस. त्यात आता पुन्हा जणीचं प्रकरण. हळू. आता त्याचा नाही काय. अरे तुझ्या मनात काय पण नसू दे र, पण त्याचा इश्यू झालात ना. चोख्या, अरे आता मी जणीकडे जातो याचा इश्यू होण्यासारखं काय कारण आहे का सांग. अरे खरं तर काय कारण नाही र. हा, पण रकुमाईलाच तुझ्यावर डाऊट आला. म्हणजे जणीच्या बाबतीत तुझी भक्ती आणि प्रीती यातील रेषा सध्याच्या पॅरलल थिएटर आणि कमर्शियल थिएटर सारखी पुसट झाली बघ. आणि तिथनच प्रॉब्लेम सुरू झाला. चोख्या, हा, बाकीच्यांचं जाऊ दे, हा. पण तुला काय वाटतं, म्हणजे रुक्मिणीच्या संशयाकडे तू कसा पाहतोस सांग. म्हणजे तिचा संशय तुला लॉजिकल वाटतो का तो तिच्या पॉझिटिव्हनेसचा भाग वाटतो रे. खरं सांगू, मला हे प्रॉब्लेम अर्ली पिरियड मधला रिलेशनशिप प्रॉब्लेम वाटतो बघ. अरे 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 बस की. अरे विद्यापीठातनं सध्या असं प्रॉब्लेम विद्यार्थिनी आणि मास्तर यांच्यात सुरू आहेत बघ. हा, म्हणजे एखाद्या सोशलॉजीच्या मास्तराच्या कानात जर हे घुसवलं तर तुझ्या आणि त्याच्या प्रश्नावर सायमल्टेनियसली चर्चा होईल बघ. तुला सांगू चोख्या, हा, साला बायको अशी डिस्टर्ब असली ना की काहीच सुचत नाही. म्हणजे मनात संशय आणि चेहऱ्यावर पॉझिटिव्हनेस घेऊन फिरणारी बायको म्हणजे साला ह्युमन बॉम्बच रे. तरी साल्या तुझं आदर्श जोडप दोघही एकसारखंच एकच पोझिशन मध्ये कांदाला कांदा लावून एखाद्या कॉम्रेड सारखं, नाही तर समाजवाद्यांनी आणलेल्या सहजीवनातल्या कॉन्सेप्ट सारखं परस्परांना पूरक वाटणार बघ. तोच तर घोळ आहे ना. आता मला सांग, हा, एखादा जनरल समतावादी पुरुष थोडा तरी स्त्रीवादी असणारच ना रे. आता पुंडलिकापासून सावतामाळापर्यंत एवढ्या सगळ्या पुरुषांना मदत केली मी, तेव्हा काय बोलली नाही तुझी ती रुक्माई. पण जणीच्या घरी नुसतं दळण दळायला गेलो हा. तर रात्री जेवताना खडूसपणे म्हणाली, काय एकट्याने दळलं की तिला याताला धरून शिकवलं. म्हणजे एकीचा भार हलका करायला गेलो आणि दुसरीचा घेऊन बस. तुझं काय खरं नाही. अरे बाहेर संशोधक मंडळी तुझ्या खऱ्या खोट्याची शहानिशा करण्यात गुंतले. ज्ञानेश्वर मोठा की तुकाराम या भांडणात रंगले.
आणि आता रकमाई जनीवरून दे माय धंदे ठाय करते पण इट्या यावरून जनी काय म्हणते रे? ती काय म्हणणार? हा? ती म्हणते मी बोलू का त्यांच्याशी? अरे हे म्हणजे असं झालं एका देवाचं खरं आणि खोटं पण एक भक्त त्याच्या बायकोला सांगायला निघालाय. म्हणजे अंतुलेंनी शरद पवार कसं मोठं नेत आहेत हे सांगण्यासारखं आहे की नाही? कावलं र कावलं, काळ सावलं ध्यान कावलं. बस 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 शांत बस. आणि या गळ्यातलं उतरून घेऊ की जरा, आधीच वय कमी भराय. काढ काढ काढ. नको रे बाबा, परत आणि निघताना यातलं काय राहिलं हा. तर घरवालीला वाटायचं जणीकडनं जाऊन आला. अरे बाबा किलास ना घोळ. काय अरे तो म्हातारा उठला बघ. जा जा पुढे जाणे त्या म्हाताऱ्याला दर्शन दे. जागच्या जागी प्राण सोडल म्हातारा. चोख्या रे इमर्जन्सी तुला जोक कसले सुचतायत रे. चल चल तू पण चल माझ्या. ओय! अरे गोळ लागला का? अरे हे लोक स्वप्नात सुद्धा मला तुझ्या संग बघू शकत नाहीत. तू तुझी इमेज जग, मी माझ्या पायरीनं राहत. का आता का आता मीच पुढाकार घेतोय म्हटल्यानंतर तूच मला मागे घेतोय. हे बघ मास हिस्टेरिया तुला कळायचा नाही. अरे आधीच्या अर्धवट झोपेत असलेल्या म्हाताऱ्याला तुझ्या दर्शनाच्या पुढं काय दिसणार नाही. आणि स्वप्नातल्या इक्वॅलिटीला कोण दिग घालतं र? ते तर त्यांचं कंटिन्यू चाललेलंच असतं. समतेचं स्वप्न रंजन. बाबा तुझे लेक्चर राहू दे. तो म्हातारा पुढे पुढे येतो काय करायचं सांगते लोक. सांगतो तुझं सांगतो तुझं. राहू आता परत हिच्यावर. राखीव बा घे पोझिशन आणि दे दर्शन म्हाताऱ्याला. इटला 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 ए माझा इठ्ठल इटला 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 बाबा 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 माझ्या इठ्ठलाला 3 हात. 1 2 3 बाबा 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 1 2 राम्या. अरे माझ्या इठ्ठलाला 3 हात रे. राम्या माझ्या इठ्ठलाला 3 हात. हे बघ हसायला काय झालं त्या? चोख्या अरे हसतोयस काय? हे असं करायलाच लागतं. कंडिशनिंग होत जातं. इलाज नसतो त्याला. इलाज नसतो. इलाज का नसतो र? इलाज का नसतो हा? अरे कधीतरी भक्तांच्या कानात सांगत का नाही की हे देव सब झूट आहे. अरे स्वप्नात जायचं, दर्शन द्यायचं, आशीर्वाद द्यायचा. अरे पाठीशी असं स्वतःच म्हणताना वर कंडिशनिंगच्या गोष्टी करता वैर. अरे नाकारा ना नाकारा. हे स्वतःच दैवी अस्तित्व नाकारा ना. चोख्या चोख्या रे तू तर माझा बेसच हलवतोयस. अरे कंडिशनिंग ही जरी तक्रार असली ना तरी ती एक लाडीक तक्रार आहे. आणि दैवी अस्तित्वाचं म्हणशील तर 33 कोटी देवांच्या मधलं मध्यम जातीचं वोट बँकेचं ते एक राजकारण. खंडोबा, तुळजाभवानी, अंबाबाई अरे काय कमी लोक उभे केलेत माझ्या आगेस. तरीही मी माझा मतदारसंघ व्यवस्थित जपलाय. अरे गणपतीला पॅरलल जन आंदोलन आहे की नाही माझं? हाय हाय हाय. हा सध्या त्या दुर्गेचंही प्रस्त वाढतंय. शिवाय साईबाबा, सत्य साईबाबा, संतोषी माता यांच्याकडे दुर्लक्ष करून चालत नाही बाबा. छोट्या छोट्या पॉकेट्स मधून सारा लक्ष ठेवायला लागतं. तरी बरं हा तरी बरं रुक्मिणीला मी पहिल्यापासून इक्वल स्टेटस दिलाय. नाहीतर या इतर देवांनी माझेच भक्त पळवले असते. विशेषतः बाया. विमेन पॉवर निग्लेक्ट करून चालत नाही बाबा. 50% अधिक पॉप्युलेशन. शिवाय त्यांच्या पदाराला धरून 10-20% पुढचे जनरेशन. आणि हा चोख्या नेक्स्ट जनरेशन मध्ये जर बेस नसेल ना तर यू विल बी आउट ऑफ द रेस.
पण गणपती सारखं मॅसिव्ह लेवलवर तुझं एकत्रीकरण नाही झालं र. तुझं साले त्या संघासारखं एकच तीर्थक्षेत्र. चोख्या, हा. अरे गणपतीचं काय, कला वाद्यांप्रमाणे श्रद्धा ठेवू त्याने फॉर्मची मोडतोड केली. काय म्हणतो? हा, थोडा तो लिबरल झाला आणि म्हणूनच तो पॉप्युलर झाला. अरे गणपतीला पूजणाऱ्या सुशिक्षित उच्च वर्गाचा भरणा अधिक. अरे माझ्याकडे असा इलिट मास कुठे आहे? माझा मास आता कुठे एज्युकेट होऊन उभा राहायला लागलाय. आणि अशा मासला आपला देव आर्ट फॉर्म मधून बघण्याचा क्रिएटिव्ह इनपुट कुठून आणणार सांग ना. बरं, वरून हेच लोक काय म्हणतात, काय विद्येची देवता गणेश, संपलं. जणू बाकीचे देव सुविद्य नाहीतच. चोख्या रे खाती वाटप करून टाकले रे सोयीच. आता अभंग आणि श्लोक, हा. आरती आणि ओवी यात फरक करतातच ना. अरे अभंगाला पोएट्री म्हणण्यासाठी दिलीप चित्रे जन्माला यावा लागला, त्यावरून काय ते समज. आणि तुला काय वाटतं चोख्या, या विटेवर मी स्वस्त आहे? ओय, तर तू काय करतोय र? हा, काय करतोय? अरे नुसतं स्वस्त राहून नाही चालत, त्या मारी आणावं लागतं. फसतोय शिट्यात, फसतोय. आता ज्ञानेश्वर त्याला मोठा कोणी केला? आळंदीला पंढरी कोणी मानली? चोख्या तू पुन्हा गोळ करतोयस. अरे मी कुठे कुणाला सर्टिफाय करतोय? देह विठ्ठल, तीर्थ विठ्ठल, बंधू विठ्ठल असं कितीतरी म्हटलं ना तरी मंदिर उभारायचं झालं की सातबाराचा उतारा लागतो, कॉर्पोरेशनची परवानगी लागते. माझं काय चालतं सांग ना. आता ज्ञानेश्वरीच्या डिलक्स आवृत्त्या निघतात, तुझ्या किंवा सावता माळ्याच्या साध्या चोपड्या निघतात, आणखी कुणाच्या निघतही नाही. अरे कशा निघणार? हा, कशा निघणार? कल्चरल इनपुट कोणाच्या हातात रे? हा, कोणाच्या हातात? आणि म्हणून म्हणतो साल्या इंडिव्हिज्युअल प्रॉब्लेम सोड आणि या मास मध्ये शिक. अरे एवढा मोठा मास बेस असताना कसल्या पर्सनल स्टोऱ्या करतोस र? हा, आता आम्हाला जमलं तेवढं आम्ही तुझा गाजा वाजा केला बघ. अरे पण इथल्या सत्तेत सगळ्याच गोष्टी खालनं वर झिरपतात बाबा. अरे पाण्याच्या झऱ्याची दिशा पण यांनी खालनं वर केली. आता तुझ्या रूपानं विद्यापीठातनं बहुजनवाद वाढू नये म्हणून काय म्हणतात ठावा? काय म्हणतात? काय म्हणतात? ज्ञानेश्वरी साहित्यात साहित्यिक अभिजातता दिसती, त्या मानानं तुकोबा चोखोबा प्रचार की वाटत्यात. चोख्या रे हे नव्हतं मला माहिती. अरे तुझा डायरेक्ट संबंध येतच नाही र. तुला आपलं काळ सावळा ध्यान करून ठेवायचं, पण ते रिव्हॉल्युशनरी प्रमोटच करायचं नाही ना. मग सगळा वांदाच त्याच कंटिन्युएशन. तुकोबा वाणी, चोक्या मार प्रचार की, ज्ञानेश्वर अभिजात, कारण ते कुलकर्ण्याचं पोर. चोख्या अरे पण त्याला या लोकांनीच वाईट टाकलं होतं. हे बघ, अरे सोयीचा इतिहास लिहणार एवढं प्रामाणिक असते तर इथ्या तुझ्या इथे शेजारी माझा हनुमंतासारखा पुतळा नसता का? हा, हा? थोडक्यात काय, आपल्या आपल्या जेवढे सुरुंग लावता येतील तेवढे ते लावतात. अरे मग इतकी वर्ष काय सांगतो ना, काय सांगतो? अरे तुझ्या या भक्तांना थोडा वेळ टाळ कुटायचं बंद करायचा, पोट्या मिटाया सांग. अरे पटापटा चोविण्याऐवजी जरा शांत बसायचा. अरे जरा अवती भोवती बघायला सांग. अरे नुसता जप करून काय होणार आहे र? काय होणार आहे? अरे हा फोर्स कुठेतरी जनरेट व्हायला पाहिजे इथ्या. चोख्या रे तू मला लॉंग टर्म प्रोजेक्ट सांगतोयस. अरे मग इतकी वर्ष का बोंबलतो? का बोंबलतो? या इथं या पायरी काय काय चाललंय. आणि ते तुला कळावं म्हणून दरवर्षी तुझी भेट घेतात. तू त्या टायमाला मंत्र्यामाने येतोस आणि जातोस. अरे तुझ्या पायाखालची हिट सटकल्याशिवाय करावं लागणार नाही. मंत्र्यांकडून पूजा करून घ्यायला या. बरं मंत्री नसला तर सेक्रेटरी. पण माझ्या गालाकडे लक्ष द्यायला टाइम नाही रे तुला. तुझी पूजा पण फार सरकारी करून टाकली असती. चोख्या
हुशार आहे त्याला तर इलाज आहे. मी म्हटलं या डेमोक्रेसीत सरकार दिसतो ते या विठ्ठलाला पूजणार म्हणजे इथल्या बहुजन सर्व हा श्रमिक वर्गालाच पूजणार. श्रमाची पूजा असा माझा थोडा मार्क्सिस्ट थॉट होता रे. तू आता तयार झालायस पण थोड्या टायमानं म्हणशी खरं तर मी ब्रह्मदेवाचा बाप. या बहुजनांच्या सोशल मुवमेंटसाठी बिकास झालो. अरे मग नाही झालो का? नाही झालो. झालास ना झालास. पण तुझं मूळ रुजण्याऐवजी तुझं झाड मोठं झालं. आणि तुझ्या काळा रूपातला हिंमत आणि सिम्बॉलिझम नाही कळला कुणाला. अरे बुक्कात आणि शेंगराचा अल्टरनेट म्हणून वापरला. चोख्या मग आता तूच सांग. एवढं चांगलं संतांचं केडर उभारून मासबेस पार्टी तयार केली. अरे तरी सुद्धा इक्वॅलिटी रुजत नाही म्हटल्यावर काय करणार सांग ना. अरे कशी रिव्हॉल्युशन पोचवायची? साल्या तुला तरी काय सुचतंय का? का तू नुसार बाहेरून पाठिंबा देत लाता सुद्धा घालणार आहेस? खरंच ऐकणार आणि या समजांना समजावून सांगणार असतील तर सांग. बस. इथे आता ही स्ट्रॅटेजी बदलायला लागल. ते ममजी वगैरे लोक आहेत ना ते झालेत शांत. ते आता विरोध सोडा सपोर्टच करतात आपल्याला. हल्ली यात्रा बित्रा तेच काढतात. त्यांचं काय चाललंय आपल्यात घुसून आपल्याच इशू पडून त्याचं सेलिब्रेशन करणं चालू. त्यांनी रेड्यांकडून येत बनवायची चेष्टा नाही करत. तर विद्यापीठात काही रेडे उत्तम वेद म्हणतात असं अभिमानानं सांगतात. तेव्हा ही स्ट्रॅटेजी बदलायला लागल बघ. त्या तुकोबाला म्हणावं मुळीचं अर्थशास्त्र समजून घे. वाहण्याची परंपरागत पकडी जरा बाजूला ठेव आणि न्यू इकॉनॉमी पॉलिसी नजरे घालून घाल. आणि डोळं उघडे ठेव बाबा. आता पाखरांची टोळी येते. साधी पाखरं हाय अरे मल्टीनॅशनल पाखरं हाय. त्यांना भूतदळेचं दान टाकशील तर भविष्यात शांत खाशील. त्या जणीला म्हणावं अगं तुझ्या देशी रानाला थोड्या दिवसांनी गावठी कुत्र बी तोंड लावणार नाही. एवढं एन्व्हायरमेंट बदललंय. आणि सावतामाई त्यालाही म्हणावं अरे भाजीपाल्यावर लक्ष ठेव. दमकेल नि गॅसचे दिस आल्या की नंतर बी उडणार नाही. आणि पुढली त्यालाही म्हणावं अरे आई बापाच्या शेत जास्त वेळ घालू नकच बाबा. सरकारी रुद्राश्रम झाले की त्या झाडून तिकडे. आणि मुक्ताई टाटी उघडा ज्ञानेश्वरा टाटी उघडा ज्ञानेश्वरा म्हणत मेल युवा जपू नकस. फिमेल बी तितक्यात महत्वाच्या आहेत. आणि ज्ञानेश्वर कुलकर्णाचा पॉर त्यालाही म्हणावं अरे भीती कसल्या चालवतोस तिकडे सायबर स्पेस मध्ये चला. आणि आता राहता राहिली रखमाई कुठं गेली रे? आषाढला मायरला वगैरे धाडलीस की काय? तिलाही म्हणावं ग्लोबलायझेशनच्या काळात असं हक्काचा दावा आवडू नये. एवढा काहीतरी टोटल रेव्होल्युशनरी पॅटर्न पाहिजे बोल. अरे मला बी वाटत सोडावी पाणी सगळं घुसावा. कसं दिसतो मी? सुंदर. तुझ्यात आणि माझ्यात काय फरक? अजिबात नाही. चोख्या अरे मनात मी तुला कधीच आपलं केलंय रे. तुझं सालं सगळं मनात र प्रत्यक्षात काय घंटा.
बाबा 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 माझा इठ्ठल चोक्याच्या रूपात ए राम्या अरे राम्या ए राम्या बघा प्रीत माझा इठ्ठल चोक्याच्या रूपात विठ्ठला विठ्ठल